इस दिल की बात। ह्या योजनेमधनं माझं नाव गेलं तरी चालेल, पण पाहिजे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि मला कमेंट करून सांगा माझं काय चुकलं. तर नमस्कार, स्वागत आहे परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं. तर कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? तर पहिल्यासारखं जोश आणि होशमध्ये व्हिडिओ घेऊन आलेली आहे मी परत तुमच्यासाठी, जो की आपल्या लाडक्या बहिणीचा आहे. त्याला भरपूर असा सगळ्यांचा रिस्पॉन्स असतो, सगळे कमेंट्स असतात, व्ह्यूज भरपूर असतात, यूट्यूबला आवडतो, इतर सर्वांना आवडतो. त्याच्याबद्दलच तुम्हाला सर्वांना माहिती घेऊन आलेली आहे आणि ती माहिती तुमच्या सगळ्यांची खूप महत्त्वाची आहे आणि माझ्यासाठी पण आहे. मला पैसे मिळाले, मग तुम्हाला मिळाले की नाही, तर त्याच्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. कोणाकोणाला पैसे भेटलेत, नाही भेटलेत, मला भेटले की नाही, मला मिळालेत का, हे सगळं मी काय व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर पहिली सुरुवात करणार आहे मी की लाडक्या बहिणींना 5 गिफ्ट मिळणार आहेत. मग त्याच्यामध्ये तुम्ही आहेत का, मी आहे का, हे सगळं तुम्हाला व्हिडिओमधून सांगणार आहे. ते 5 गिफ्ट कोणती आहेत आणि ते कोणाकोणाला मिळणार आहेत हे सुद्धा सांगणार आहे, जे की मी नेहमी सांगत आहे, जे की मला जी माहिती आहे, जे की मी काय असं म्हणजे हे नाही माझं काही म्हणजे हे काय म्हणते ते न्यूज वगैरे जे आपण व्हिडिओ बघतो, जे न्यूज बघतो त्यातूनच मी व्हिडिओ बनवते. इकडचं तिकडचं ऐकून म्हणजे आपण टी व्हीवर न्यूज बघतो किंवा व्हिडिओ बघतो आणि माझ्या चॅनल त्याच्या व्हिडिओमुळं चांगला ग्रो होतो, म्हणजे चांगले व्ह्यूज येतात आणि तो कंटेंट माझा आवडतो सगळ्यांना. म्हणून मग मी हे जे मला माहिती असते थोडीफार लाडक्या बहिणीविषयी त्याच्यावर मी व्हिडिओ बनवते. तर चला, तुम्ही म्हणताल की काय 5 गिफ्ट आहेत वगैरे, काय चुकलं? एक तर आता पहिल्यासारखं मला थोडंसं कन्फ्यूज होतंय बोलायला, तर काही चुकलं तर माफ करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघा. खरंच खूप चांगली माहिती आहे आणि खूप फायद्याची आहे. तर लाडक्या बहिणींना 5 गिफ्ट भेटणार आहेत. तर ते 5 गिफ्ट कोणाकोणाला भेटणार आहेत आणि आता पैसे कधी भेटणार आहेत, मेन म्हणजे पैसे कधी भेटणार आहेत. परत दुसरी गोष्ट, आता 2100 भेटणार की 1500 भेटणार, का 1 रुपया पण भेटणार नाही की 500 रुपये भेटणार, असे भरपूर प्रश्न आहे. तर तुम्हाला मी गेल्या वेळेसच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बरेच जणांचे पैसे कमी झालेले आहेत, म्हणजे बरेच जणांना पैसे येत नाही आहेत, जे की नाव कमी झालेलं आहे आणि काही जणांना मिळालेले आहेत. तर काही जणांना किती मिळाले, नावं कोणाचे कमी झालेत, कोणाचे कमी होणार आहेत, आता हे सगळं आपल्या घरी येऊन चेकिंग होणार आहे. म्हणजे आपल्या घरी येणार, ती सगळी माहिती विचारणार, म्हणजे तुम्ही जिथे फॉर्म भरलाय तुमचा जिथला ॲड्रेस आहे त्या ॲड्रेसवर येऊन तुम्हाला माहिती विचारली जाणार आहे. आणि आपण असं समोरासमोर आल्यावर तर खोटं नाही बोलू शकणार की बाबा आमच्या घरी हे नाही आहे, आमच्या घरी गाडी नाही आहे, नावावर घर नाही आहे, दार नाही, कारण की आपण ते आल्यावर आपल्याला सगळी डिटेल विचारणार, ते आपण सांगितल्याशिवाय डिटेल पूर्ण आपण देणारच असतो, कारण की कोणीही असो घरी आल्यावर आपण काही खोटी माहिती सांगत नाही आहेत. तर असो, तर आता कोण घरी येणार आपल्याला माहिती विचारायला, जे की अंगणवाडीच्या सेविका आहेत. जो आपण फॉर्म जिथे भरलेला आहे, समजा तुम्ही पुणे, मुंबई अशा ठिकाणी तुम्ही फॉर्म भरलेला आहे, अशा ठिकाणी जिथला ॲड्रेस आहे, आता मी पुण्यात भरला आहे, तर मग पुण्याच्या ज्या आपल्या अंगणवाडीच्या सेविका आहेत किंवा इतर नाही का, त्या आपल्या घरी येऊन आपल्याला माहिती विचारणार. दुसरी गोष्ट, मी गावाकडे फॉर्म भरला आहे, तर त्यावेळेस ना गावाकडे जर फॉर्म भरला ना, तर एक म्हणजे ऑनलाईन जरी भरला तरी एक ऑफलाईन फॉर्म द्यावा लागत होता गावी भरल्यावर, तर तो मी दिलेला आहे. म्हणजे मी गावी भरलेला आहे, तो ऑनलाईन भरलेला आहे आणि जे ऑफलाईन आहे तो पण मी दिलेला आहे. तर सगळी माहिती आता गावाकडे गेल्यावर आम्हाला सुद्धा विचारतील किंवा फोन करून विचारतील, म्हणजे अशा सगळ्या चौकशा होणार आहेत आणि म्हणजे खूप असे प्रश्न आहेत. आणि आता 2100 भेटणार आहेत की 1500 भेटणार आहेत, तर ना आता म्हणतात आहे की 2100 रुपये मिळणार आहेत, पण ते कसे मिळणार आहेत की ती आता म्हणजे जे आहेत मंत्री कोणते आदित्य तटकरे, ज्या की आपल्याला पैसे टाकतात, ते पूर्ण ह्याची म्हणजे समजा आपण कसं आपल्याकडं पैसे कसे म्हणजे किती आहेत किती नाही ह्याच्यावर आपण ठरवतो की आपल्याला काय घ्यायचं काय नाही, तसं ते आता म्हणजे त्यांच्या जे सरकारी जे बँक बॅलन्स असतो तो चेक करणार, एवढ्या महिला आहेत ह्या महिलांना किती दिले पाहिजेत, काय दिले पाहिजेत, ह्याच्यावर त्याचं हे करणार, म्हणजे त्याच्यावरती काढणार की बाबा आपण किती दिले पाहिजे, ह्या महिन्यापासून 2100 दिले पाहिजे की पुढच्या महिन्यापासून 2100 दिले पाहिजे, हे ते ठरवणार आहेत. आणि बरेच अशा गोष्टी आहेत की साड्या भेटणार आहेत, परत बरेच म्हणजे असे 5 गिफ्ट भेटणार आहेत. तर ते 5 गिफ्टची नावं सांगते. पहिली गोष्ट तर आपल्याला पहिलं गिफ्ट भेटणार आहे म्हणजे जे की रेशन दुकानामध्ये रेशनवर जी आपली नावं आहेत त्याच्यावर साडी. नेक्स्ट गिफ्ट आहे की म्हणजे जे की
घरकुल जे की फॉर्म भरणं वगैरे नाही का, बऱ्याच जणांना घरकुल भेटले ते आता मिळणार आहेत. म्हणजे वाटण्या काय म्हणतात ना, ते चालू झालेलं आहे, यादीमध्ये नावं वगैरे असतात ते पण चालू झालेलं आहे. तिसरं जे की बांधकाम हमी रोजगार योजना काहीतरी ते एक हे होती, योजना होती, आणि त्याच्यामध्ये ज्यांनी फॉर्म भरला होता त्यांना सुद्धा ते आता भांडे म्हणजे काही जणांनी फॉर्म भरले होते आणि इलेक्शनमुळं त्याच्यामुळं ते खूप म्हणजे जरा वेळ झाला होता. तर काही जणांना पेट्या वगैरे अगोदर भेटल्या, नंतर भांडे वगैरे भेटले. ते खूप दिवसा अगोदर फॉर्म भरले होते, आणि जे लोकांनी आत्ता फॉर्म भरले होते जे की इलेक्शनच्या अगोदर, त्यांना आता भांडे वाटप सुरू होणार आहे. म्हणजे त्यांना आता भांडे मिळणार आहे. आणि हे झाले 3. आणि आता 21 की 1500 रुपये म्हणजे नाही का, पर ते गॅसचे पैसे, चौथं गिफ्ट म्हणजे गॅसचे पैसे, आणि 5वं म्हणजे आता एवढं लक्षात राहिलं नाही आहे. तर खूप असे गिफ्ट भेटणार आहेत. आणि 21 सुद्धा भेटणार आहेत काही महिलांना 1500 भेटणार नाही आहेत, काही महिलांना 1 रुपयाही भेटणार नाही, आणि काही महिलांना 500 भेटणार आहेत. तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की माझ्या स्वतःच्या आईला 500 रुपये यायला लागले. तर ते कशासाठी, जे की मोदीचे त्यांना पैसे येतात महिन्याला का 4-6 महिन्याला, असे 5-6 हजार काहीतरी रुपये त्यांना एकदाच येतात. जसे की आपल्याला लाडक्या बहिणीचे महिन्याला येतात, तसे त्यांना 5-6 महिन्याचे एकदाच येतात. तर ज्या महिलांच्या नावावर जमीन आहे त्यांना ते मोदी देतात. जे की ते 7,000 रुपये का 8,000 रुपये एकदाच येतात, ते 6 महिन्याचे. ते ज्यांच्या नावावर जमीन आहे त्यांना येतात. आणि म्हणून लाडक्या बहिणीमधनं त्यांना 500 रुपये मिळालेत. म्हणजे हिकडचे काय जे की आपल्याबरोबर त्यांची बरोबरी होती, अशा महिलांना 500 मिळणार आहेत. आणि आता 4 व्हीलर, गाड्या, टॅक्स, घर, बंगला असे जे आहेत त्यांना 1 रुपयाही नाही मिळणार, म्हणजे ज्याच्या नावावर आहे. आता उदाहरणार्थ आमच्याकडं गाडी आहे पण आमच्या नावावर नाही आहे. मी काय सांगते, मी असं सांगत नाही की माझ्याकडं काहीच नाही आणि मला भेटणार आहे. आमच्याकडं गाड्या आहेत पण आमच्या नावावर नाही आहेत. त्याच्यामुळं मला नाही माहीत आहे की बाबा मला मिळतील नाही मिळतील, पण शक्यतो मिळतील. कारण की ज्याच्या नावावर 4 व्हीलर, घर, टॅक्स, इन्कम टॅक्स वगैरे काही तर असेल माहिती, मला जेवढी नाही आहे, जेवढं माहिती आहे मी तेवढंच सांगते. आणि जसं की तुम्हाला म्हटलं मी की हे कंटेंट माझ्या यूट्यूबला चालते, म्हणजे माझ्या व्हिडिओला चालतंय. मग काय जाते बडबड करायला, करते बडबड आणि टाकते म्हणण्यापेक्षा काही जणांना फायदा पण होतो, काही जणांना म्हणजे माझ्या एकदम आपलं गावठी भाषेमध्ये म्हणायला गेलं तर काही जणांची अशी भाषा असते की ते काही समजत नाही, इकडून ऐकायचं आणि इकडून सोडून द्यायचं. तसं काही जणांना माझ्या ह्या भाषेतनं समजत आहे नाही का, म्हणजे थोडी का होईना माहिती, लय नाही 100% व्हिडिओ केलाय त्यातला 40% तरी माहिती तुमच्या उपयोगाची असते. म्हणून मी व्हिडिओ बनवते, माझं कंटेंट आवडतं जे की लाडक्या बहिणीचं आहे. तर आता 2100 रुपये कधी मिळतील, तर भेटणार आहेत रामनवमीला. जसं की हा व्हिडिओ आज बनवते आणि रामनवमी दिवशीच यायचा आहे, बरोबर संध्याकाळी 6 वाजता. तर हा व्हिडिओ बघा. तर रामनवमी म्हणलं तर रामनवमीलाच येत नाही आहे, ते 1-2 दिवस इकडे तिकडे होतात. त्यांनी प्रत्येक सणाला जसं म्हणती वगैरे सांगतात न्यूजमध्ये, रक्षाबंधनच्या वेळेस ओवाळणी दिली, भाऊबीजेच्या दिवशी ओवाळणी दिली, परत आता होळीच्या वेळेस 3,000 दिले. प्रत्येक सणाला त्यांनी चांगल्या दिवशीच आपल्या बँकेत पैसे आलेले आहेत. आणि आताही असा एक दिवस ठरवतील की म्हणजे नाही का, आता मार्चचे आपले पैसे राहिलेले आहेत, तो एक चांगला दिवस बघतील आणि टाकतील. जसं की रामनवमी आहे, तर रामनवमीला म्हटलं तरी अगोदर पैसे यायला सुरुवात होतात, म्हणजे रामनवमीच्या दिवशी. तर महिला दिनाच्या दिवशी बघा, काही जणांना महिला दिनाच्या दिवशी भेटले होते आणि काही जणांना अगोदर भेटले होते. जसे की मला 7 तारखेला भेटले होते आणि महिला दिनाचा कार्यक्रम 8 तारखेला होता. तर आता उद्याच्याला रामनवमी आहे उद्या, आणि आता आज व्हिडिओ मी बनवते. तर अजून तर काय कोणाला पैसे आलेले नाही आहेत, आणि म्हणून मी सांगते की बरोबर रामनवमी दिवशी येणार नाही आहेत, 2-3 दिवस इकडे तिकडे होतील. आणि ते पण आता चेकिंग एवढी स्ट्रिक्ट झाली की विचारूच नका, खूप चेकिंग करायला चालू आहे. आणि बरं झालं, एक वेळेस माझंही नाव जाऊ द्या, मी काय सांगते, एक वेळेस माझंही नाव जाऊ द्या, पण ज्यांना गरज आहे त्यांना पैसे मिळू द्या. जसं की आजकाल PMTत आहेत, किंवा शिक्षक आहेत, पुन्हा ST ड्रायव्हर आहेत,
परत एकदम मोठ्या मोठ्या कंपन्यांनी म्हणजे सरकारी वगैरे असतात म्हणजे शासकीय काय असतं ते जे की सरकारी असतात, बरेच अशा लोकांनी फॉर्म भरलेले आहेत, त्यांना पैसे मिळतात. आणि जसं की त्यांना म्हणजे बघा नोकरी पण आहे, पैसे पण सरकारचे पाहिजेत, नोकरी पण सरकारचीच पाहिजे. आता आमचं झालं तर मी जर म्हणलं माझं पण जाऊ द्या, माझंही मिळू द्या, पण आमचं सरकारी काहीच नाही आहे. आम्ही केलं तर खायला भेटते. आणि सरकारचं कसं आहे, नाही जरी नोकरी गेलं समजा 4-8 दिवस तरी त्यांना पैसे मिळतात. आणि परत त्यांना लाडक्या बहिणीचे पण पाहिजेत. तर सगळ्यात म्हणजे पहिल्या स्टॉपला पुणेच आहे, जे की पुण्याच्याच बाया अशा आहेत की त्या सांगणं झाल्यात की आम्हाला आमचे पैसे नको आहेत. म्हणजे बऱ्याच ठिकाणाहून असं आलं की आम्हाला आमचे पैसे नको आहेत, आम्हाला हा लाभ नको आहे, कारण की आमच्या घरी सरकारी नोकरी, आमच्या घरी 4 व्हीलर आहे किंवा मला जॉब लागला आहे. म्हणून अशा बऱ्याच महिलांनी नावं स्वतःहून काढलेले आहेत की आम्हाला हा लाभ नको आहे, आम्हाला सरकारी नोकरी किंवा मला आता जॉब लागला आहे वगैरे. म्हणून अशा बऱ्याच जणांनी, तर न्यूजमध्ये असं आलं होतं की पुण्यामधल्या बाई म्हणजे पुण्यामधल्या ज्या महिला आहेत ती एक सुद्धा पुढे येईना की म्हणजे हा लाभ आम्हाला नाही आहे, नको आहे, कारण की म्हणजे नोकरी वगैरे असे न्यूजमध्ये सांगत आहेत. आणि मग जसं की मी म्हटलं माझंही गेलं तरी चालेल. म्हणजे कसं की बाबा एकदमच बघा गावाकडं कसं असते, काही जणांना गॅस नसतो, चुलीवर स्वयंपाक करावा लागतो, काही टायमाला पूर्ण रॅशनसुद्धा नसतं खायला एक वेळ. आमच्या म्हणजे मी लहान असताना आमची घरची परिस्थितीसुद्धा तशी होती. सांगायला गेलं तर खूप म्हणजे जसं की तुम्हाला म्हटलं ना, पर्सनल काढायचं म्हटलं तर खूप असतं काही जणांचं. पण आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस माझेही आईवडील ऊस तोडायचे, त्यावेळेस आमची खूप म्हणजे खूप परिस्थिती नाजूक होती. एक टायमाला खायचं तर एक टायमाला नाही, अशी काही जणांनी परिस्थिती काढलेली, मी काढलेली आहे. मला चांगलंच आठवतं आहे आमच्या वेळेस कसं होतं कसं नाही. आणि जी परिस्थिती मी बघितली किंवा आमच्या वेळेस होती तशी अजूकही आहे, अजूक पण आहे. आणि त्या महिलांना ज्यांना खरंच गरज आहे त्यांना खरंच पैसे मिळावत, आणि ज्यांना गरज नाही, ज्यांना की नोकरी आहे, त्यांचे नावं तर निघणारच आहेत, तो प्रश्नच नाही आहे. तर असो, काही चुकलं असेल व्हिडिओमध्ये तर सॉरी, आणि कुणाला राग आला असेल तरी पण सॉरी. तर व्हिडिओ कसा वाटतोय कमेंट करून मला नक्कीच सांगा. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपल्या. आणि लवकर जे माझे व्हिडिओ आहेत ते बघा. नवीन कोणी चॅनलला जॉईन झाला असेल तर बेल आयकॉन दाबा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.